आमची जी लढाई आहे ही धर्मदाय आयुक्त अलिबाग व अंजुमन इस्लाम जंजिरा यांच्यामध्ये आहे। कारण असं आहे की अंजुमन इस्लाम जंजिरामध्ये जे आत्ता सध्या जे कार्यकारिणी बसलेली आहे त्यांना कमीत कमी 10 ते 12 वर्ष झालेले आहे आणि घटनानुसार यांची मुदत फक्त 3 वर्ष आहे। पण आज 12 वर्ष होऊन सुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचे इलेक्शन लावलेले नाही आणि धर्मदाय आयोगाने 12 वर्ष यांना कशी परवानगी दिली आणि कुठल्या बेसवर यांना 12 वर्ष कार्यकारिणी वापरायची परवानगी दिली त्याच्यामध्ये आम्हाला मोठा घल दिसत आहे। कारण कुठल्याही संस्थाची जे घटना आहे ते घटनानुसार पूर्ण काम चालवायचा असतो। आमची एकच मागणी आहे धर्मदाय आयुक्तला की माझं उपोषणची जे दिनांक आहे 28 फरवरी ह्याच्या आधी यांनी इलेक्शन जाहीर करावे अंजुमन इस्लाम जंजिराचे व आता सध्या जे कामकाज चालू आहे हा कामकाज सध्या धर्मदाय आयोगाने आपल्या हातात घ्यावे। सध्या यांची जे निवडणुकीचं जे पिरियड आहे हा संपलेला आहे। त्यानंतर यांना कुठल्याही प्रकाराची कुठलीही परवानगी राहत नाही, जसे की नवीन टीचर अपॉइंट करणे, शिक्षकचा बदली करणे, अकाउंट वापरणे व इतर कुठलीही नियुक्ती किंवा कुठलेही व्यवहार हे करू शकत नाही। यासाठी आम्ही यांना भांडत आहे। तसेच जे बँक खाते आहे यांनाही वापरायची यांना परवानगी नसते। कारण मुदत संपल्यावर धर्मदाय आयोगाने जर मुदत वाढवून दिली, किती दिली, ती मुदत संपल्यावर सुद्धा हे लोक जे बँक व्यवहार करत आहे किंवा नियुक्ती नवीन टीचरची नियुक्ती करत आहे तर ही सगळी इकडे थांबवण्यात यावी। आणि माझी मागणी धर्मदाय आयोगाला एकच आहे की यांची मुदत संपल्यावर यांनी जेवढे नियुक्ती केलेली आहे किंवा जेवढे पत्रव्यवहार केलेले आहेत हे सगळे रद्द करण्यात यावे। तसेच मी जे हे पत्रव्यवहार केलेला आहे धर्मदाय आयोग तो अंजुमन इस्लाम जंजिराला जर यांनी 28 तारखेपर्यंत कुठला निर्णय नाही घेतला तर याची प्रत मी पोलीस महासंचालक कोकण भवन नवी मुंबई, जिल्हा अधिकारी रायगड, पोलीस अध्यक्ष रायगड, तहसीलदार मुरुड, पोलीस निरीक्षक मुरुड, आरोग्य अधिकारी ग्रामीण रुग्णालय मुरुड व अध्यक्ष अंजुमन इस्लाम जंजिरा यांना दिलेली आहे, माहितीसाठी यांना दिलेली आहे। जर यांनी 28 तारखेच्या आधी कुठला निर्णय नाही घेतला तर मी अंजुमन इस्लाम जंजिराचे हेड ऑफिस समोरच मी उपोषणला बसणार आहे। तसेच मी ज्यावेळी 28 फरवरीला उपोषणला बसणार आहे त्यावेळी माझे जीवित काही झाला तर याची संपूर्ण जबाबदारी धर्मदाय आयुक्त अलिबाग व अंजुमन इस्लाम जंजिरा यांची राहील। समाजसेवक साकीब मुश्ताक गजगे मुक्काम अगरदंडा हे जे अंजुमन इस्लाम जंजिरा मुरुड आणि धर्म चॅरिटी कमिशनर रायगड डिस्ट्रिक्ट यांच्या विरुद्ध उपोषणाला 28 फेब्रुवारी पासून बसत आहेत, तर त्यांना संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक समाजाचा पर्टिक्युलरली मुस्लिम समाजाचा भरपूर सपोर्ट आहे आणि सपोर्ट राहणार आहे चारव्याने। त्यांनी ते जे ह्या काही मुद्द्यांसाठी भांडतात, जे त्यांचं युद्ध चालू आहे, त्यांना सर्वांचा तन मन धन सर्व सहकार्य आहे आणि फुल पाठिंबा आहे आणि त्यांचा मुद्दा अत्यंत 100% करेक्ट आहे। यांना अंजुमनच्या अधिकाऱ्यांना काही अधिकार नसताना त्यांची मुदत त्यांचा कार्यकाल पिरियड संपलेला असताना सुद्धा त्यांची ते हुकुमशाही करतात। ही हुकुमशाही त्यांची आम्ही संपवून घेणार नाही। तर हे साकीब गजगेंना आमचा संपूर्ण पाठिंबा आहे आणि हे योग्य वेळेत जर निर्णय झाला नाही तर आणखीन हे तीव्रता याची वाढण्याची शक्यता आहे।